नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पाटील, श्री गौरी आयुर्वेदिक पंचकर्म गर्भसंस्कार अँड इन्फर्टिलिटी सेंटर मुलुंड। आज मी तुम्हाला फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस याच्याविषयी माहिती सांगणार आहे। आजकाल बरीच लोक फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, पंपकिन सीड्स किंवा सनफ्लॉवर सीड्सचा वापर करतात, पण ते कोणासाठी करावा, का करावा, ह्या प्रत्येक सीडविषयी माहिती मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगणार आहे। ह्या सीड्सला आपण सुपर फूड्स म्हणतो। सुपर फूड्स कारण ते आपल्याला बऱ्यापैकी चांगले न्यूट्रिएंट देतात, त्याच्यातून आपल्याला मल्टीविटामिन्स मिळतात, आपल्या हाडांसाठी, आपल्या डायजेशनसाठी, आपल्या बाकी बऱ्याच गोष्टींसाठी ह्या सीड्सचा खूप फायदा होतो। सो आज मी तुम्हाला जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स ह्याचं महत्त्व सांगणार आहे। तर फ्लॅक्स सीड्स हे जनरली ज्यांना पिरियड्सचे प्रॉब्लेम्स असतात किंवा ज्यांना PCOD आहे किंवा ज्यांचं स्किन डल होतं आहे किंवा थोडंसं एजिंग लवकर दिसतं, तर अशा लोकांसाठी फ्लॅक्स सीड्सचा खूप जास्त फायदा होतो। म्हणजे ज्या स्त्रियांना PCOD आहे किंवा प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम आहे, म्हणजे पिरियड्सच्या पूर्वी काही स्त्रियांना मूड स्विंग्स असतात किंवा पोटात दुखतं किंवा अदर काही प्रॉब्लेम्स असतात, तर अशा लोकांसाठी, अशा स्त्रियांसाठी जनरली फ्लॅक्स सीड्सचा म्हणजे जवसचा खूप फायदा होतो। तर हे जवस डेली 1 चमचा सकाळी उठल्यानंतर पाण्यातून घ्या किंवा चावून खाल्लं तरी चालेल। पाण्यातून घेण्यापेक्षा बेटर आहे तुम्ही चावून खा, म्हणजे त्याचा जास्त फायदा होतो। ते थोडं भाजायचं आणि जर तुम्हाला असंच खाता नाही आलं तर थोडंसं मिक्सरला ग्राइंड करून तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून ते पिऊ शकता किंवा तोंडामध्ये डायरेक्ट टाकायचं 1 चमचा आणि त्याच्यावर तुम्ही पाणी पिऊ शकता। तर त्याचे बरेच फायदे तुम्हाला स्वतःला जेव्हा तुम्ही डेली घ्याल तेव्हा कळेल। पण हां, हे घेताना जेव्हा तुम्ही सीड्स घेता तेव्हा काही सर्टन पिरियडनंतर सीड्स चेंज करायचे असतात। म्हणजे जेव्हा तुम्ही आता फ्लॅक्स सीड्स घेताय तर त्याच्यानंतर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानंतर जनरली दुसरं सीड घ्यावं। तेच कंटिन्युअसली घेऊ नये। आणि जनरली ज्यांना BP आहे, प्रेग्नंट ज्या लेडीज आहेत त्यांनी फ्लॅक्स सीड्स घेऊ नये आणि